आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। महाराष्ट्र राज्यामधील सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर आता आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्याला भेटला, परंतु 9व्या हप्त्याचे वितरण झालेच नव्हते। तर आता डायरेक्ट महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून घोषणा करण्यामध्ये आली आणि निधीला मंजुरी भेटली आहे। आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 9वा हप्ता जमा करण्यासाठी तारीख सुद्धा जारी करण्यामध्ये आली। हो, सरकारच्या माध्यमातून आता मोठी खुशखबर शेतकरी बांधवांना आता आली आहे। तारीख आता जारी झाली आहे। स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला। बघा, राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर एक अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी शेतकऱ्याला दिली। नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा निधी बँकांना सध्या वितरित करण्यामध्ये आला असून ज्या शेतकऱ्याला काही दिवसांपूर्वीच 8वा हप्ता भेटला आहे, अगदी त्याच शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा मोठी खुशखबर आली आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, मागे तुम्ही बातम्या देखील ऐकल्या असतील की 4,000 रुपये येणार आहे, परंतु शेतकरी बांधवांना फक्त 2,000 रुपयाचे वितरण झाले होते। तर मग 2,000 रुपये आणखीन कुठे गेले? तर बघा, त्या 2,000 रुपयांचं वितरण आता सरकारच्या माध्यमातून केलं जात आहे आणि तारीखसुद्धा सरकारच्या माध्यमातून जारी करण्यामध्ये आली। अत्यंत महत्त्वाची बातमी आहे शेतकरी बांधवांनो। सोबतच बघा, एक काम सरकारने करायचं सांगितलं ते शेतकऱ्याला करावं लागेल, नाहीतर तुम्ही हप्त्यापासून वंचित सुद्धा राहू शकता। आता कोणतं ते काम आहे ते देखील पाहून घेऊया। आणि त्यासोबत महत्त्वाचं म्हणजे की शेतकरी बांधवांनो, हा हप्ता संपूर्ण राज्यभरामध्ये वितरित करण्यामध्ये येणार नाही। बघा, यामध्ये टप्पे पाडण्यामध्ये आले। टोटल 12 जिल्ह्यामध्ये हा निधी जमा करण्यामध्ये येणार असं स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून सध्या जारी करण्यामध्ये आलं। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, 12 जिल्ह्यांची यादी सरकारने जारी केली। बघा, सरकारने आज घेतलेल्या निर्णयानुसार नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे वितरण आज थोड्याच वेळाने सुरू होत आहे। हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही बरोबर ऐकलं, आजच नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचं वितरण केलं जात आहे आणि सरकारने 12 जिल्ह्याची यादी प्रसिद्ध केली आहे। या यादीमध्ये सर्वात पहिले महत्त्वाच्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी सांगण्यामध्ये आले, अमरावती। बघा, जर अमरावती जिल्ह्यामधून तुम्ही आपला व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी मोठे खुशखबर आल्यासारखं झालं आहे। आता अमरावती जिल्ह्यामध्ये बघा, भातुकली आणि नांदगाव खांडेश्वर या भागामधील देखील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता काहीच तासामध्ये बघा नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता वितरित केला जात आहे। तुम्ही बरोबर ऐकलं, 9व्या हप्त्याचं वितरण रखडलं होतं। याचं कारण देखील सरकारने सांगितलं। बघा, ते कारण तुम्हाला या व्हिडिओच्या पुढे समजणारच आहे। आता कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार यावेळेस वितरणामध्ये पारदर्शकता आणली आहे। बघा, पारदर्शकता आणण्यासाठी कडक तपासणी केली असून केवळ पात्र शेतकरी बांधवांनाच या हप्त्याचा लाभ दिला जाणार। बघा, लक्षामध्ये घ्या, जिल्ह्यांच्या या विशेष यादीमध्ये धाराशिव जिल्ह्याचा देखील समावेश करण्यामध्ये आला। येथील तुळजापूर, बघा, उमरगा या भागामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यासाठी शिक्कामोर्तब सुद्धा करण्यामध्ये आला। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, आता या ठिकाणी बँकांना डायरेक्ट निधी मंजूर करून दिल्यामुळे अगदी काहीच तासामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार। हो, तुम्ही बरोबर ऐकलं, सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यांची यादी आता जारी झाली। आणि लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, सरकारने असं नियोजन लावलं आहे, आज 12 जिल्हे, उद्या 12 जिल्हे, पुन्हा या ठिकाणी 12 जिल्हे, म्हणजे की या ठिकाणी टोटल 36 जिल्ह्यामध्ये वितरण करण्यामध्ये येणार। तुम्हाला माहीत आहे, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहे। बघा, या 36 जिल्ह्यामध्ये हमखास वितरण होते। तर सरकारने आता निर्णय घेतला 3 टप्प्याची यादी। बघा,
आणि आज पहिली यादी जारी झाली. त्या पहिल्या यादीमध्ये सरकारने सांगितलं 12 जिल्ह्यांचा समावेश आहे. त्या 12 जिल्ह्यामध्ये तुमचं नाव येतं का नाही तुम्ही चेक करून घ्यायचं आहे. बघा, धाराशिव जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी मिळत आहे. सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे. आता बघा, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यासाठी सरकारने सुमारे 1700 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधीची तरतूद केली आहे. तो थेट डीबीटीच्या माध्यमातून पाठवला जात आहे. यादीतील पुढील महत्त्वाचा जिल्हा सरकारने सांगितला तो म्हणजे की छत्रपती संभाजीनगर. बघा, या भागामधील शेतकरी बांधवांना निधी मंजूर करण्यामध्ये आला. आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, येथीलच कन्नड, सिल्लोड आणि सोयगाव या तालुक्यातील शेतकरी बांधवांना सुद्धा पहिल्या टप्प्यामध्ये पैसे मिळणार. सरकारच्या माध्यमातून सध्या निर्णय घेण्यामध्ये आला आणि पात्र शेतकऱ्यांच्या याद्या आता जारी करण्यामध्ये आल्या. तुम्ही बरोबर ऐकलं शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय आज झाला. परंतु थांबा शेतकरी बांधवांनो, आणखीन एक अडचण आली आहे. सरकारने एक काम तुम्हाला करायचं सांगितलं आहे. ज्या शेतकऱ्यांनी हे काम केलं अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचं वितरण केलं जात आहे. तर मग महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, हा 9वा हप्ता मिळण्यासाठी तुमची EKYC आणि बँक खाते आधार लिंक असणं अत्यंत अनिवार्य असून अन्यथा जर तुम्ही नाही केलं तर तांत्रिक अडचण येऊ शकते. पहिल्या टप्प्यात निवडलेल्या जिल्ह्यांमध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा देखील समावेश सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आला. बघा, लक्ष देऊन बघा शेतकरी बांधवांनो, कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश आहे. येथील पन्हाळा, बघा गगनबावडा आणि बघा या ठिकाणी गडहिंग्लज या भागामधील पात्र शेतकरी बांधवांसाठी आता निधी जमा करण्यामध्ये येत आहे. थोड्याच वेळामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हप्ता जमा होत आहे. आता पुढील जिल्हा अत्यंत महत्त्वाचा आहे शेतकरी बांधवांनो. बघा, सध्या सोशल मीडियावर अनेक खोट्या बातम्या पसरत आहे, अफवा देखील पसरत आहे. परंतु आपले चॅनल तुम्हाला गॅरंटेड आणि ओरिजिनल अशी बातमी देत आहे. मुख्यमंत्र्यांनी आज स्वतः या अधिकृत निर्णयावर शिक्कामोर्तब केला असून निधीचे वितरणाचे आदेश आता दिले आहे. बघा, यादीतील 5वा महत्त्वाचा जिल्हा म्हणजे की जळगाव. बघा, जळगावमध्ये पण वितरण होणार. येथील 40 गाव, जामनेर, मुक्ताईनगरमधील शेतकरी बांधवांची यादी बघा आता या ठिकाणी पडताळणी पूर्ण झाली असून पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अगदी काहीच तासामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार. सरकारच्या माध्यमातून तशा प्रकारे सूचना सुद्धा आता बँकांना देण्यामध्ये आल्या. आता पुढील जिल्हा अत्यंत महत्त्वाचा आहे. तर पहा शेतकरी बांधवांनो, या योजनेमधून श्रीमंत आणि गरीब बघा असे या ठिकाणी निकष लावण्यामध्ये आले आहे. निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्याला उगवण्यासाठी सरकारने अर्जाची फेड तपासणी सुरू केली असून यामुळे खऱ्या गरजू शेतकऱ्याला लाभ मिळणार आहे. पहा शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही श्रीमंत नसाल, बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही गरीब असाल तर या ठिकाणी तुम्हाला 100% सरकारच्या माध्यमातून लाभ मिळणार. यादीमध्ये पुढे नंदुरबार बघा या जिल्ह्याचा समावेश सरकारने केला आहे. येथील नवापूर आणि शहादा तालुक्यातील आदिवासी बांधवांसह इतर सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार. सरकार म्हणत आहे शेतकरी आदिवासी असो किंवा कोणताही असो, प्रत्येक पात्र शेतकरी बांधवांना हक्काचा निधी भेटलाच पाहिजे. आता महत्त्वाचं म्हणजे की बघा सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकरी कुटुंबामध्ये सध्या आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून रखडलेले हप्ते आता एकामागे एक खटाखट सुरू झाले आहे. यादीतील 7वा जिल्हा सरकारने सांगितला तो म्हणजे की नांदेड. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा सरकारच्या माध्यमातून निधी जमा करण्यामध्ये येणार. येथील अर्धापूर, बिबोली आणि देगलूर या भागामधील शेतकरी बांधवांना आज नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळण्याची पूर्ण खात्री प्रशासनाकडून देण्यामध्ये आली असून वितरण प्रक्रिया आता सुरू झाली आहे. तर मग महत्त्वाचं म्हणजे की पहा शेतकरी बांधवांनो, पुढील जिल्हा अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्या शेतकरी बांधवांना आतापर्यंत 8वा हप्ता भेटलेला नाही त्यांच्या तांत्रिक चुका आता दूर देखील झाल्या असतील. जर दूर झाल्या नसतील तर या ठिकाणी तुम्ही तुमच्या तांत्रिक चुका दूर करून घ्यायच्या आहे. बघा 9व्या हप्त्यासोबत लाभ देण्याचा प्रयत्न सरकार आता करत आहे. यादीमधील पुढील महत्त्वाच्या जिल्ह्याचं नाव सरकारने सांगितलं बीड जिल्हा.
तुम्ही बरोबर ऐकलं, बीड जिल्ह्याचे नाव असून आता बीड जिल्ह्यामधील गेवराई तालुका, त्यानंतर माजलगाव तालुका, परळी, वैद्यनाथ या भागामध्ये सुद्धा सरकारच्या माध्यमातून आज थोड्याच वेळामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार. हो, सरकारच्या माध्यमातून वेळेचे नियोजन आता करण्यामध्ये आले आणि सरकारने स्पष्टपणे सांगितलं, थोडासा उशीर जरी झाला तरी रात्रीच्या 12 वाजेपर्यंत सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता निधी जमा करण्यामध्ये येणार. बघा, प्रशासकीय पातळीवर या 12 जिल्ह्यामधील बँकांचे निधीचे वाटप करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या असून बघा सरकारने स्पष्टपणे सांगितलं, आता या ठिकाणी 12 जिल्ह्याचा तर समावेश आहे, परंतु 12 बँकांचा पण समावेश सरकारने केला आहे. आता लक्षपूर्वक बघा, 12 बँकांचा समावेश सरकारने केला आणि 12 जिल्ह्याचा समावेश सरकारच्या माध्यमातून केलेला आहे. आता लक्षामध्ये घ्या, 12 जिल्ह्यामधील आणि पुन्हा 12 बँकांमधील निधीचे वाटप करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या असून कोणत्याही मध्यस्थाशिवाय हे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डायरेक्ट जमा करण्यामध्ये येणार आहे. आता पुढे बघा, बुलढाणा बघा या जिल्ह्याचा समावेश असून येथील देऊळगाव, राजा, नांदुरा आणि मलकापूर या भागामधील शेतकरी बांधवांनी आपले मोबाईल तपासावे, कारण की शेतकऱ्यांच्या डायरेक्ट मोबाईलमध्ये मेसेज टाकायला आता सुरुवात झाली आहे. तुमच्या खात्यामध्ये निधी आला का नाही, जर आला नसेल तर चिंता करू नका, रात्रीच्या 12 वाजेपर्यंत हे वितरण चालणार आहे. तर मग महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, बघा सरकारने पुन्हा कर्जमाफी देखील केली आहे. बघा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या कर्जमुक्ती योजनेच्या अंतर्गत कर्जमाफी केली. आता कोणते शेतकरी पात्र, कोणते शेतकरी अपात्र याचा व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलमध्ये पाहायला मिळणार आहे, कारण की व्हिडिओ अपलोड आपण केलेला आहे. बघा, आता नमो शेतकरी योजनेच्या या एकत्रित निर्णयामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना सध्या भेटली आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यास मदतसुद्धा होणार आहे. बघा, यादीतील 10वा जिल्हा म्हणजे वाशिम. बघा, वाशिम जिल्ह्यामध्ये देखील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार. बघा, या भागामध्ये आज निधी येत आहे. हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही बरोबर ऐकलं, सरकारच्या माध्यमातून आता निर्णय जारी करण्यामध्ये आला आणि बघा या पहिल्या टप्प्यात निवडलेल्या जिल्ह्यानंतर राहिलेल्या महाराष्ट्रासाठी जिल्ह्यांना बघा देखील निधीची तरतूद येत्या काही दिवसामध्ये केली जाणार आहे. सूत्रांकडून समजत आहे या यादीमध्ये अकोला जिल्हा बघा, आता लक्षामध्ये घ्या, अकोला जिल्ह्याचा पण या ठिकाणी समावेश आहे. सरकारने सांगितलं आहे अकोलामध्ये पण निधी मिळणार. त्यानंतर तेथीलच तेल्हार आणि बाळापूर या भागामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 9व्या हप्त्याचं वितरण केलं जात आहे. हो शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून आता निर्णय जाहीर करण्यामध्ये आला आणि पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता निधी जमा करण्यामध्ये येत आहे. आता बघा, पुढील जिल्हा देखील महत्त्वाचा आहे. सरकारच्या माध्यमातून पुढील जिल्हा सुद्धा आता सांगण्यामध्ये आला. बघा, सरकारने घातलेल्या अटीनुसार ज्यांचे उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त आहे, ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षाही जास्त आहे, अशा शेतकऱ्याला लाभ मिळणार नाही, सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे. बघा, यादीमध्ये शेवटचा आणि महत्त्वाचा जिल्हा म्हणजे की 12वा जिल्हा तो म्हणजे की यवतमाळ. बघा, यवतमाळमध्ये सुद्धा सरकारच्या माध्यमातून वितरण प्रक्रिया राबविण्यामध्ये येत आहे. या भागामधील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येत आहे. हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही बरोबर ऐकलं, आता या ठिकाणी येथील आत्महत्याग्रस्त भागातील गरजू शेतकऱ्यांना प्राधान्य देऊन आज थोड्याच वेळाने हप्त्याचे वितरण करण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी दिले आहे. शेवटी बघा शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं म्हणजे कागदपत्रे आणि आधार प्रमाणीकरण योग्य असल्यास तुम्हाला कोठेही जाण्याची गरज नाही. हा निधी थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार. शेतकरी बांधवांनो, तुम्ही EKYC केली का? तुम्ही आधार लिंक केलं का? जर तुम्ही EKYC आधार लिंक सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या असतील तर तुम्हाला कसल्याही प्रकारे अडचण येणार नाही. बघा, आणि याच सोबत सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर पहिल्यांदा आपल्या चॅनलमध्ये व्हिजिट केलं असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, त्यानंतर लाईक करा आणि बाजूचा बेल नोटिफिकेशन घंटा क्लिक करून ऑलवरती सेट करा, म्हणजे की अशाच महत्त्वाच्या इतर न्यूज तुम्हाला पुढे देखील बघायला मिळतील. ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.